नमस्कार. आज आपण नाउन या प्रकाराबद्दल बोलणार आहोत. नाउन म्हणजे काय? त्याचे वेगवेगळे प्रकार काय? ते इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषांमधून समजून घेऊया. व्हॉट इस अ नाउन? नाउन म्हणजे काय? अ नाउन इस अ नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, थिंग ऑर आयडिया. म्हणजे नाउन काय आहे? तर व्यक्ती, त्याच्यानंतर प्लेस म्हणजे जागा, थिंग म्हणजे वस्तू किंवा आयडिया म्हणजे कल्पना. व्हेन डू वी यूज अ नाउन? आपण नाउन कुठे वापरतो? यूज म्हणजे काय? तर वापरणे. नाउन म्हणजे नाम. वी यूज नाउन टू नेम पीपल. म्हणजे आपण काय करतोय? तर लोकांना नाव देण्यासाठी आपण नाउन वापरतोय. तर टीचर इज स्पीकिंग म्हणजे काय? शिक्षक बोलत आहे. नेम प्लेसेस म्हणजे जागांना नाव देण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, पुणे इज ब्युटिफुल म्हणजे पुणे हे सुंदर आहे. नेम थिंग्स म्हणजे वस्तूंना नाव देण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, दिस बुक इज युजफुल म्हणजे हे पुस्तक उपयुक्त आहे. एक्सप्रेस आयडियाज म्हणजे कल्पना एक्सप्रेस म्हणजे व्यक्त करण्यासाठी. कॉन्फिडन्स मॅटर्स म्हणजे आत्मविश्वास गणला जातो किंवा आत्मविश्वास महत्वाचा आहे हे सांगण्यासाठी आपण नाउन वापरतो. टाइप्स ऑफ नाउन्स विथ एक्झाम्पल म्हणजे वेगवेगळ्या नामाचे आपण उदाहरण बघणार आहे. नाउन्स म्हणजे नाव आणि टाइप्स म्हणजे त्याचे प्रकार. विथ एक्झाम्पल्स म्हणजे एक उदाहरणासकट बघणार आहोत. लेट्स एक्सप्लोर द डिफरंट कॅटेगरीज. कॅटेगरीज म्हणजे वर्गीकरण ऑफ नाउन्स. नाउन्सचं वर्गीकरण आपण बघणार आहे इन इंग्लिश ग्रामर म्हणजे इंग्रजी ग्रामरमध्ये हे बघणार आहे आपण. कॉमन नाउन. कॉमन नाउन काय आहे? तर सामान्य नाम किंवा जनरल नाव आपण म्हणू शकतो. एक्झाम्पल बघूया. बॉय, बॉय म्हणजे मुलगा. सिटी म्हणजे शहर आणि टीचर म्हणजे शिक्षक. प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन म्हणजे विशिष्ट नाव. स्पेशल नेम. स्पेशल नेम म्हणजे विशिष्ट नाव. स्टार्ट विथ. स्टार्ट म्हणजे ते कशाने होतं? तर कॅपिटल लेटर. कॅपिटल लेटर समजतं आपल्याला. हा ए हा कॅपिटल आहे, पी कॅपिटल आहे, आय कॅपिटल आहे. एक्झाम्पल काय आहे? आशिष, पुणे, इंडिया. आता कॉन्क्रीट नाउन बघतोय आपण. कॉन्क्रीट नाउन म्हणजे काय? तर इट कॅन बी सीन ऑर टच. म्हणजे आपण बघू शकतो आणि टच करू शकतो. त्याचं उदाहरण बघूया. चेअर, जी की आपण टच पण करू शकतो, म्हणजे स्पर्श करू शकतो आणि बघू पण शकतो. फोन म्हणजे फोन आपण कॉल करू शकतो, टच करू शकतो, बोलू शकतोय. आणि डॉग त्याला आपण हात लावू शकतो. म्हणजे कॉन्क्रीट म्हणजे काय, की ज्या गोष्टी आपण बघू शकतो किंवा स्पर्श करू शकतो, त्या कॉन्क्रीट झाल्या. आता बघूया ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय, की ज्या गोष्टींना कॅन बी फेल्ट बट नॉट टच्ड. म्हणजे त्या आपण अनुभवू शकतो, पण त्या स्पर्श करू शकत नाही. एक्झाम्पल काय? कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स म्हणजे काय? आत्मविश्वास. ऑनेस्टी. ऑनेस्टी म्हणजे काय? तर प्रामाणिकपणा, जो की आपण अनुभवू शकतो, पण टच नाही करू शकत किंवा स्पर्श नाही करू शकत. कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन काय आहे? ग्रुपमधल्या ज्या गोष्टी असतात, त्याच्यासाठी आपण कलेक्टिव्ह नाउन म्हणतो. एक्झाम्पल किंवा उदाहरण बघूया आपण. टीम. टीम काय झालं? टीममध्ये बरेच लोकं असतात, एकापेक्षा जास्त लोकं असतात, ग्रुप असतो. म्हणून त्याला कलेक्टिव्ह नाउन म्हणतात. क्लास. क्लासमध्ये पण एकापेक्षा जास्त स्टुडंट्स असतात, म्हणून त्याला क्लास म्हणतात. क्राउड. क्राउड म्हणजे काय? तर गर्दी. तर त्याच्यामध्ये पण जास्त लोकं आहेत. तर एखाद्या समूहाला आपण नाव देतोय, तर त्याच्यासाठी आपण कलेक्टिव्ह नाउन वापरतो. मटेरियल नाउन. मटेरियल म्हणजे काय? पदार्थ. नेम ऑफ सबस्टन्स आहे. पदार्थ आहेत ते. एक्झाम्पल काय आहे? गोल्ड, वॉटर. गोल्ड म्हणजे सोनं, वॉटर म्हणजे पाणी आणि मिल्क. मिल्क म्हणजे दूध. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या मटेरियल नाउन आहे. काउंटेबल नाउन. काउंटेबल नाउन म्हणजे काय? ज्या गोष्टी आपण काउंट करू शकतो, मोजू शकतो. त्याला काउंटेबल नाउन म्हणतात. कॅन बी काउंटेड म्हणजे ज्या गोष्टी आपण काउंट करू शकतो, मोजू शकतो. एक्झाम्पल बुक, ॲपल, पेन.
म्हणजे पुस्तक, सफरचंद, पेन किंवा लेखणी. तर ज्या ज्या गोष्टी आपण मोजू शकतो. अनकाउंटेबल नाउन. अनकाउंटेबल म्हणजे काय? कॅनॉट बी काउंटेड म्हणजे काउंट करू शकत नाही. एक्झाम्पल्स काय आहेत? तर राईस. राईस म्हणजे काय? तर भात. शुगर. शुगर म्हणजे काय? साखर. इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती. ज्या गोष्टी आपण काउंट नाही करू शकत. राईस आपण काउंट करू शकतो का? शुगर नाही. आपण ते वजन करू शकतो, पण त्याचे काउंट नाही करू शकत एक-एक गोष्ट. कंपाउंड नाउन. कंपाउंड नाउन म्हणजे काय? तर 2 ऑर मोर वर्ड्स फॉर्म वन नाउन. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त शब्द वापरून ते आपण बनवतो. आता इथे एक्झाम्पल बघितलं तर क्लास आहे आणि रूम आहे. म्हणजे क्लास आणि रूम दोन्ही मिळून क्लासरूम झालेलं आहे. ठीक आहे. बस स्टॉप, बस स्टॉप. हं. म्हणजे बस आणि स्टॉपचं मिळून आपण म्हणू शकतो बस स्टॉप. मदर इन लॉ. मदर इन लॉचं आपण अ, आता मदर आणि लॉ हे 2 शब्द आपण एकत्र केलेत म्हणून मदर इन लॉ. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त वर्ड्स. सिंग्युलर नाउन. सिंग्युलर नाउन म्हणजे काय? एकवचनी नाम. रिफर्स टू वन पर्सन, प्लेस और थिंग. एक एक व्यक्ती, एक जागा किंवा थिंग म्हणजे वस्तू. एक्झाम्पल काय? बॉय, बॉय म्हणजे मुलगा. बुक म्हणजे पुस्तक. सिटी म्हणजे शहर. द बॉय इज रीडिंग अ बुक. आता इथे काय आहे? तर द बॉय हे एक नाउन झालं आणि बुक पण एक नाउन झालं. तर हे सिंग्युलर नाउन झाले. सिंग्युलर म्हणजे काय? एकवचनी. आता आपण प्लुरल नाउन बघूया. प्लुरल नाउन म्हणजे काय? अनेकवचनी नाम. रिफर्स टू मोर दॅन वन म्हणजे एकापेक्षा जास्त. फॉर एक्झाम्पल बॉयज. बॉय सिंग्युलर झालं तर बॉयज काय झालं? प्लुरल. बुक्स. बुक्स काय झालं? प्लुरल झालं. बुक्स सिंग्युलर आहे आणि बुक्स प्लुरल आहे. सिटीज. सिटीज म्हणजे शहरं. द बॉयज आर रीडिंग बुक्स. आता हे दोन्ही प्लुरल झाले. बॉयज पण प्लुरल झालं आणि बुक्स पण प्लुरल झालं. आता कॉमन प्लुरल रूल्स त्याचं आपण एक्झाम्पल बघूया. अ, इथे बुक तुम्हाला दिसतंय, तर इथे एस जोडलेला आहे. तर बुक्स झालं. तर सिंग्युलरमध्ये बुक आणि प्लुरलमध्ये बुक्स. पेन हे सिंग्युलर आहे, तर पेन्स हे प्लुरल आहे. इथे आपण काय वापरलंय? तर एस वापरलेला आहे आपण इथे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला बस हे काय झालं? सिंग्युलर झालं. तर बसेस हे काय झालं? प्लुरल झालं. तर इथे तुम्ही जर बघितलं असेल, तर इथे आपण ई-एस लावतोय. त्याच्यानंतर बेबी हे सिंग्युलर झालं आणि बेबीज हे प्लुरल झालं. इथे ई-एस जोडताय आपण. ठीक आहे. चाइल्ड हे सिंग्युलर झालं, तर चिल्ड्रन हे प्लुरल झालं. मॅन हे सिंग्युलर झालं, तर मेन हे प्लुरल झालं. इथं मॅन्स नाही म्हणत आपण, मेन म्हणतो. तर वुमनला पण वीमॅन म्हणतो. तर W-O-M-E-N जोडतो आपण तिथे. आता महत्त्वाच्या की पॉइंट्स टू रिमेंबर महत्त्वाच्या गोष्टी ज्या की आपण लक्षात ठेवायच्या आहे. तर सिंग्युलर इज इक्वल टू वन म्हणजे सिंग्युलर असेल तर एकवचन, प्लुरल असेल तर मोर दॅन वन म्हणजे एकापेक्षा जास्ती. सम प्लुरल्स आर इर्रेग्युलर. काही प्लुरल असतात ते इर्रेग्युलर असतात. जसं की मॅन हे आहे, तर त्याचं काय होतं? मेन होतं. अनकाउंटेबल नाउन्स डू नॉट हॅव प्लुरल फॉर्म्स म्हणजे अनकाउंटेबल जर असेल नाउन किंवा अनेक वचनी फॉर्म आपण वापरत नाही. आता क्विक कंपॅरिझन टिप म्हणजे आपण कंपॅरिझन टिप बघूया. सिंग्युलर असेल तर इज किंवा वॉज वापरतो. प्लुरल असेल तर आर किंवा वर वापरतो. तर हे लक्षात ठेवायचं आहे. इज आणि आर जे आहेत आपण प्रेझेंटसाठी वापरतोय. तर वॉज आणि वर पास्टसाठी वापरतो. द स्टुडंट इज रेडी. आता द स्टुडंट एकवचनी असेल, तर आपण काय म्हणणार? द स्टुडंट इज रेडी. आणि अनेकवचनी इथे स्टुडंट्सला एस जोडलाय, तर स्टुडंट्स आर रेडी असं लक्षात ठेवायचं आपण. सिंग्युलर असेल तर स्टुडंट आणि प्लुरल असेल तर त्याला आपण एस जोडतोय इथे. ठीक आहे? स्टुडंट्स आर रेडी.
आणि मग तिथं वर्ब पण चेंज होतंय. इजचं आर होतंय. आता कॉमन मिस्टेक्स म्हणजे सामान्य चुका. अव्हॉइड धीस म्हणजे काय? टाळा त्या. काय? वन बुक्स आपण इथे एस जोडायचा नाही. का नाही जोडायचा आपण? तर जेव्हा आपण वन म्हणतोय, तर ते वन बुकच होणार. त्याला आपण अ बुक पण म्हणू शकतो. अ म्हणजे काय? एक. राइट? शी हॅज मेनी फर्निचर. आता इथं मेनी वापरलंय. तर मेनी हे आपण फर्निचर काय आहे? तर काउंटेबल नाहीये. तर शी हॅज मच फर्निचर हे लक्षात ठेवायचं आहे. ते योग्य वाक्य आहे. तर मेनी कशासाठी वापरतोय आपण? जेव्हा आपल्याला काउंट होतंय आणि मच कधी आहे? ते अनकाउंटेबलसाठी. द चिल्ड्रन्स आर प्लेइंग. आता इथे एक लक्षात घ्यायचं आहे, की चिल्ड्रन हे ऑलरेडी प्लुरल आहे. तर तिथे एस जोडायची गरज नाही. एस जोडायचा नाहीये. चिल्ड्रन आर प्लेइंग हे लक्षात ठेवा. की पॉइंट्स टू रिमेंबर महत्त्वाच्या गोष्टी ज्या लक्षात ठेवायच्या. एव्हरी नाउन शोज नंबर सिंगल वन और प्लुरल मोर दॅन वन. म्हणजे प्रत्येक नाउन काय दाखवतं? एक तर सिंग्युलर दाखवतं किंवा प्लुरल एकापेक्षा जास्त. मोस्ट नाउन फॉर्म प्लुरल बाय ॲडिंग एस किंवा ईएस. एस किंवा ईएस मुळे आपल्याला कळतं बऱ्याचशा नाउनला की ते प्लुरल आहे की नाही. सम नाउन्स हॅव इर्रेग्युलर प्लुरल अँड मस्ट बी मेमोराइज्ड. म्हणजे जे काही नाउन्स आहेत जे इर्रेग्युलर प्लुरल असतात. इर्रेग्युलर म्हणजे काय? माऊस काय झालं? सिंग्युलर झालं आणि माईस काय झालं? प्लुरल झालं. अनकाउंटेबल नाउन्स डू नॉट हॅव प्लुरल फॉर्म्स. हे त्यांचे प्लुरल फॉर्म नसतात. कशाचे? अनकाउंटेबल नाउन. एक्झाम्पल गोल्ड, वॉटर, मिल्क त्याचे प्लुरल फॉर्म्स नसतात. डू नॉट ॲड एस, ईएस टू अनकाउंटेबल नाउन्स. अनकाउंटेबल नाउन्सला आपण एस, ईएस जोडायचा नाहीये. यूज क्वांटिटी वर्ड्स विथ अनकाउंटेबल नाउन्स. क्वांटिटी वर्ड्स आपण अनकाउंटेबल नाउन्स बरोबर वापरतोय. जसं की सम मिल्क, मच गोल्ड, अ लॉट ऑफ मनी. मनी पण अनकाउंटेबल आहे. कारण आपण कॉइन्स मोजू शकतो, नोट्स मोजू शकतो. मनी जर सांगितलं तर ते मोजता नाही येत. जोपर्यंत आपल्याला आकडा कळत नाही आणि त्या नोटांमध्ये नसतात. वन नाउन कॅन बिलॉंग टू मोर दॅन वन कॅटेगरी. की डॉग म्हटला तर ते कॉमन नाउन पण आहे, कॉन्क्रीट नाउन पण आपण म्हणू शकतो. करेक्ट नाउन नंबर हेल्प्स विथ सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट. आता सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट मुळे आपल्याला कळतं करेक्ट नाउन नंबर काय आहे. म्हणजे तो सिंग्युलर आहे का प्लुरल आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की समजला असेल. समजला असेल तर क्विज सोडवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन-नवीन व्हिडिओसाठी नवीन-नवीन माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल, तर मला कमेंट करा. तुम्हाला काय जाणून घ्यायला अजून आवडेल, ते मला समजलं तर त्याचा उपयोग तुम्हालाच होणार आहे. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. बाय.